आयुष्यामध्ये अशी ट्रेन कधीच नाही पकडली आणि पहिल्यांदा मला इमिग्रेशनमध्ये एवढे क्वेश्चन केले तुम्हाला माहिती आहे कशाला, याच्यामुळे. फायनली लँडेड इन कंट्री नंबर 9. मित्रांनो कशा आहात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलमध्ये. पण चाललो केरळला. स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगतो. भाई साहेब, भाई सांगूच नाही शकत. आयुष्यामध्ये चांगली लोक असतील सोबत तर आपण कुठेही जाऊ शकतो. भाई आता मी जातो आणि आधी जागा पकडतो आणि तुम्हाला अपडेट देतो. आयुष्यामध्ये अशी ट्रेन कधीच नाही पकडली. मी खारघर रेल्वे स्टेशनवर उभा होतो. 12:25 झालेले. ट्रेन कॅन्सल झाली. पनवेलला जाणारी लोकल स्कूटीने जे पळवलं आहे भाई साहेब, कांट एक्सप्लेन. भाई अशी ट्रेन आयुष्यात कधी न पकडली. चला तर मित्रांनो, ही जी ट्रेन होती एवढी पळत पळत पकडली आणि गोव्याला तिथे एक ब्रिजचं काम चालू होतं त्यामुळे डिले झाली. आणि आता वाजलेत 6:30. या टायमाला मी त्रिवेंद्रमला पाहिजे होतं. माझी रात्रीची 12:30ची फ्लाईट आहे. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळतच असेल किती हे चालू आहे. तर इथून 5 hours ट्रेन लेट आहे. ही मला ॲटलिस्ट 10 वाजेपर्यंत पोहोचेल तर माझं काम बनणार, कारण की इंटरनॅशनल फ्लाईट आहे. 3 तास आधी जायचं असतं आणि अजूनही इथे अडकले. तुम्ही पाहू शकतात. काय यार, म्हणजे काहीच कळत नाही. ही ट्रेन एवढी अशी पकडली आहे मला माहिती आहे. आणि मेन म्हणजे ही आता अजून लेट झाली तर मुश्किल होणार भाई. आपली ट्रिप होणार आहे नाही होणार आहे आय डोंट नो. खूप आता असं होतं आहे की काय बोलू. आता वाजले 10:20 आणि आपली फ्लाईट आहे 12:25ची. आता इथून एअरपोर्ट जवळच आहे तर काय टेन्शन नाही. 5 तास डिले ट्रेनचा आणि लाईफमध्ये अशी पकडून ट्रेन पकडली नाही. आणि काय बोलू तुम्हाला. आणि चला आता जे पण अपडेट असेल मी कसं काय पकडलं आहे ऑल एव्हरीथिंग मी तुम्हाला एअरपोर्टवरच सांगतो. कारण की आता मी अजून लेट नाही करू शकत. कारण की इंटरनॅशनली जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं 3 तास आधी जायचं असतं आणि आता 2 तास आपल्याकडे आहेत. पळायचे परत. ही ट्रिप अशीच असणार आहे, पळापळीची. तर चला. फायनली मित्रांनो, एंडी काय बोलू, पोचलो आहे आणि आपली फ्लाईटचं इकडे आहे. तुम्ही पाहू शकतात 12:25ची. बघूया. हॅलो. फायनली आपण आता आहोत त्रिवेंद्रम इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर हे व्लॉग स्टार्ट करायच्या आधी मी त्रिवेंद्रम एअरपोर्टला काय करतो, आपला तर जवळ मुंबई एअरपोर्ट आहे. तर पाहिलं हे सगळं तामझाम जो होता तो कशासाठी होता ते तुम्हाला मी एक काम करतो, बसून सांगतो प्रॉपरली. आता टाईम झाला आहे 11:20 झाले. 1 तासामध्ये आपली फ्लाईट उडणार आहे. आणि मी त्रिवेंद्रममधून का फ्लाईट केली आहे वगैरे मी तुम्हाला सगळं सांगणार. काय बोलू तुम्हाला. तर आता आपल्याला इमिग्रेशनला जायचं. इमिग्रेशन वगैरे करू आणि तुम्हाला सांगतो. ऑलराईट. तर मित्रांनो, आपलं झालं सिक्युरिटी इमिग्रेशन. आणि तुम्हाला सांगतो मी एवढे जास्त कंट्री फिरलो नाही, 8 कंट्री फिरलो आहे. आणि पहिल्यांदा मला इमिग्रेशनमध्ये एवढे क्वेश्चन केले तुम्हाला माहिती आहे कशाला, याच्यामुळे. आपण केस कापली आहेत. केस कापल्यामुळे मला एवढे क्वेश्चन केले. पहिली बात माझा पासपोर्ट घेतला. मला मलेशियाला तर विजा फ्री आहे, तर विजाची काय गोष्ट लागत नाही. तर मला आधी बोलतो की भाई बांगलादेशमध्ये कशाला गेलेला. मी बोललो भाई ट्रॅव्हलर आहे. तो बोललं कशावरून, तर काय कामं बिमं केली असेल मला बोलतो. मी बोललो नाही. मग त्याला यूट्यूब चॅनलचं माझे व्लॉग दाखवले बांगलादेश सिरीजचे. तेव्हा जाऊन तो मानला. आणि मग नंतर मला बोलतो की काय करतोस. मी बोललो की फ्रीलान्स सिनेमॅटोग्राफर आहे वगैरे वगैरे. मग मला बोलतो एवढे कंट्री कसे काय फिरतो, फोटोग्राफीमध्ये एवढा पैसा आहे, असं सगळं प्रश्न भरपूर विचारायला लागला. मग मला बोलतो आधार कार्ड दाखव. आणि आधार कार्ड वगैरे दाखवलं फक्त आणि फक्त केसांमुळे, कारण की माझ्या पासपोर्टवर केसवाला फोटो आहे म्हणजे मोठी केसवाला. तर तो बोलायला लागला की तूच आहेस का. मग नंतर पॅन कार्ड पण दाखवला. मग असं भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या. त्याने ऑलमोस्ट 10 मिनटं घेतली माझी. मग कोणाला बोलवलं अँड ऑल एव्हरीथिंग. मग माझं मलेशियाचं म्हणजे मी बघत होतो ही मलेशियाची आता 2 फ्लाईट आहेत. तर कोणाला एवढा विचारत नव्हता, तर मलाच विचारत होता. मला माझे हॉटेल बुकिंग्स विचारले. मग मला रिटर्न तिकीट विचारली. रिटर्न तिकीट मी बोललो ऑनवर्ड तिकीट आहे, मी तिथून पुढे चाललो आहे. अजून मला विचारलं की तू मुंबईला राहतोस, इथून का फ्लाईट घेतोय. तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मुंबई, मग मी त्याला बोललो भाई मला मुंबईला एवढ्या 12,000ला तिकीट भेटत होती, इथे मला 4,800ला भेटली. त्यामुळे मग ते सगळं मला क्रॉस क्वेश्चन्स वगैरे विचारलं. ऑलमोस्ट 10 मिनटं, तर 10 नाही बोलू शकत, 5 मिनटाच्या वर लावली. म्हणजे पहिल्यांदा माझं इमिग्रेशन एवढं लांबवला गेला. मग नंतर झालं सगळं. आणि पहिली बात तुम्हाला सांगतो की माझं जेव्हा बोर्डिंग पासच्या टायमाला पण घेत होतो तेव्हा पण मला ओव्हरवेट होतं. बट मी काय ते थोडा जुगाड केला आणि आलो. 4 किलो एक्स्ट्रा होता बोला. आणि टॉकिंग अबाउट द फ्लाईट तिकीट अँड ऑल, मी एक काम करतो, माझ्या आता खाल्लं नाही काय, मी खाताना बोलतो तुमच्याशी. तर चला. सँडविच घेतला आहे, तुम्ही पाहू शकतात.
आणि आता तुम्हाला सांगतो, तुम्ही मला विचारत असेल की आपण मुंबई एअरपोर्ट सोडून त्रिवेंद्रम एअरपोर्टला काय करतो आहे, तर आता तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. आपल्याला ही फ्लाईट तिकीट पडले 4800ला. येस. आणि जी मी मुंबई टू त्रिवेंद्रम बघत होतो ती 6000ला पडत होती आणि ही मला पडली 4800ला. मुंबईवरून पडत होती 12000ला. तर मुंबईवरून त्रिवेंद्रमला ट्रेनने त्याची पडली 2700. तर विचार करा 4800 आणि 2700 म्हणजे पकडून झाला ऑलमोस्ट किती होतात यार, इकडे येईल तुम्हाला. तर एवढं आपल्याला चीप पडली फ्लाईट तिकीट, म्हणून आपण इथून आलो. एक दिवस गेला, बट ठीक आहे, आपण बजेट ट्रॅव्हलर असल्यामुळे आपल्याला हे करायला लागतं. बट आता काय बोलू तुम्हाला, मजा येते. थोडा आधी नर्वसनेस होता भाई, ट्रेन तुम्हालाही माहिती आहे आपण कशी पकडली अँड ऑल एव्हरीथिंग. रात्रीची फ्लाईट आहे, आपण उद्या पोचणार तिकडे ऑलमोस्ट अराऊंड 7 वाजता. म्हणजे ते मलेशिया आपल्या इकडून 3 तास पुढे आहे. म्हणजे इकडचे 4 वाजलेले असतील तेव्हा आपण तिथे 7 वाजता पोचू. तर आता मला लोक सगळे बघतात, एक काम करतो मी आतमध्ये जातो आणि तुमच्याशी बोलतो. बट एअरपोर्ट बघायला गेलं तर भाई खूप छोटा आहे, खूप म्हणजे खूप. फायनली आपण सीटवर तर आलो आहे. आपली मिडल सीट आहे, मला जसं सांगितलं विंडो सीट. आय होप सो बोर्डिंग कंप्लीट बोलेल तेव्हा मजा येईल. बट मला नाही वाटत, फ्लाईट फुल आहे, पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तर बघू. टाईम झाले आहेत 12:15 झालेत, 10 मिनटं आहेत अजून. तर जे पण अपडेट असेल मी तुम्हाला पुढे करतो. आणि तुम्ही पाहू शकतात बजेट एअरलाईन्स आहे भाई बघा. सो ऑलराईट, तर मित्रांनो आता आपण फायनली लँड झालो आहे क्वालालंपूरला. मस्त फ्लाईट होती, ऑन टाईम होती. आता बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे ते. हा फायनली सो ऑलराईट, तर मित्रांनो फायनली लँडेड इन कंट्री नंबर 9. मस्त मजा आली. आणि हा मजा आली भाई, बजेट एअरलाईन्स आहे बट. आणि लाईफची माझी पहिली अशी फ्लाईट ती 4800ला मला पडली इंटरनॅशनल. आणि चांगला एक्सपिरियन्स होता, मस्त. झोप तर काय लागली विचारू नका. आणि आता इकडचे वाजले 7 आणि आपण इंडियाच्या टाईममधून 3 तास पुढे आहोत. आणि माझी जी चेक इन आहे 2 वाजताची आहे. तर मी आता घाई नाही करते, कारण की घरातनं निघाल्यापासून जी घाईघाई होती ती आता मी घंटा काय करणार नाही. बघायला गेलो तर एअरपोर्ट खूप मोठा आहे. आणि तुम्हाला फ्रँकली बोलू, क्वालालंपूर जो हा एअरपोर्ट आहे हा साऊथ एशियन कंट्रीमध्ये हा एक लँडमार्क पडतो. कशासाठी? एकदम चीपेस्ट फ्लाईटसाठी. इथून तुम्हाला जर बालीला जायचं असेल तर बालीची तुम्हाला फ्लाईट पडणार ऑलमोस्ट 2000 इकडून. म्हणजे विचार करा, तुम्ही 4500ला इंडियातून निघतायत आणि क्वालालंपूरला 2000ची बालीची तिकीट करतायत. ते होणार आहे पुढे, तुम्हाला अजून कळलं नाही. जेव्हा ना इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना आधीच कळलं असेल. बट नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे यार. मला तर आधी खरं वाटत नव्हतं की भाई 4800ला ही खरं असतं की नाही फ्लाईट. खूप रिसर्च केल्यानंतर वगैरे मला ही भेटली. पण भाई खरं असतं. आणि तुम्हाला काय बोलू, मजा आली. चला मग आता आपण एक काम करू, आता आपण इमिग्रेशन वगैरे करू. हा बघा आमची ही फ्लाईट होती, ही वाली. मित्रांनो इकडचा जो क्लायमेट आहे एकदम क्लाउडी झाला आहे, मला काय बोलू. आणि आता परत भाई ते माझ्या केसांमुळे इथे परत वांदे नको व्हायला, मग मी ते स्प्रे करतोय. चला जोपर्यंत अपडेट असेल मी मला पुढेच देतो. भेटूया थोड्याच वेळात. मी किती एअरपोर्टवर जावा. तर हा क्वालालंपूरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. कडचा वॉशरूम बघा किती छोटा आहे. म्हणजे आपला मुंबई एअरपोर्टला कोई तोड नाही बाय. मुंबई इज मुंबई. भाई साहब इमिग्रेशन होता की काय होता फक्त विचारलं. मी त्यांना त्यांच्या लोकल लँग्वेज मलायमध्ये हॅलो सलामत बोललो. त्याने पण बोलला आणि मला बोलला रिटर्न तिकीट. रिटर्न तिकीट तर नाही, मी पुढे ऑनवर्ड तिकीट आहे. तो कुठे चाललं आहे? मी बोललो कंबोडियाला. स्टॅम्प मारला आणि झालं, संपला विषय.
आयला झाला. चला मग आता वाजले आहेत 8च वाजलेत, 8:30 पकडून चला. आता आपण जाणार आहोत इथून चिपेस्ट वेने. आता तुम्हाला मी इथे नाही सांगत, पुढे जाऊन सांगतो कसं काय. मला इथे करन्सीचं पण बघायचं आहे. हे बघा, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला, पुढेच दाखवतो. रॉयल मलेशियन कस्टम्स डिपार्टमेंट. कस्टम्समध्ये आता काय करणार आपल्याला. चला जे पण आहे मी तुम्हाला पुढे अपडेट सांगतो कसं जायचं तुम्हाला सिटी सेंटरला. सो मित्रांनो, तुम्ही इथे येत आहेत. मला आता कन्फ्युजन झालेलं. 15 रिंगेटचे तिकीट तिथे तुम्ही कॅशलेस करू शकतात. तर इथे ही आहे. थँक्यू. तर हिने मला हेल्प केलं. आता आपण हिने हिच्या कार्डने आपलं पे केलं. आता आपल्याला तिला पैसे द्यायचे. तर तिला मी पैसे देतो आणि बेटा 15 रिंगेट सिटी सेंटर. 9:45ची आपली बस आहे, तुम्ही पाहू शकतात. इकडे एक मुलगा होता, मला बोलत होता $20. ते इंडियनच होता. तो मला बोलतो मला इथे कॅशलेस होतं, तर मला बोलतो 20 रिंगेट दे, मी तुला तिकीट देतो. मी बोललो एक्सप्लोअर करायचं. बघा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करत राहायचं आहे. तुम्हाला फर्स्ट गिवअप ह्याच्यामध्ये गिवअप नाहीच करायचं आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. जे ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट आहेत त्यांच्यासाठी व्लॉग आहे बस. आता आपली 1 तास आहे, थोडा वेट करूया. खाणार तर आता मी काय नाही, जरा एक्सप्लोअर करू अजून. बसायला आपल्याला आवडत नाही का जागेवर. तर तुम्हाला मी आता इन्फॉर्मेशन सांगतो बसून कुठे. मला एक सांगतो, हा मलेशियाचा जो एअरपोर्ट आहे तो सिटी सेंटरपासून 60 किलोमीटर लांब आहे. आता इथून तुम्हाला जायचे 2 वेज आहेत. तुम्ही आयदर मेट्रोने जाऊ शकता, तिकडची 30 मिनिटामध्ये पोहोचते. बट तिची प्राईस आहे 55 रिंगेट. तर 55 रिंगेट म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 1000-1500 तर त्यामध्येच जाणार. तर चीपर वे, आपण बजेट ट्रॅव्हलर आहे, चीपर वे हा आहे 15 रिंगेट म्हणजे पकडून त्याला 350-400 रुपयामध्ये तुम्ही ह्याला जाणार. 400 नाही, 350 रुपये. 350 रुपयामध्ये तुम्ही सिटी सेंटरला पोहोचू शकतात इझिली. तर आपल्याकडे टाईमही आहे, तर आपण कशाला लवकर जावा फालतूमध्ये खर्च. 2चा चेक इन आहे, तर तो मला बोलला जास्त लवकर तुम्हाला चेक इन नाही देऊ शकत. आणि इथून ती बोलली 1 तास लागेल. 9:45ला आपली बस निघणार, 9:30ला बोर्डिंग आहे. आणि येस, चांगलं वाटलं. जे पण आहे अपडेट म्हणजे तुम्हाला मी देतोच आहे. आणि टॉकिंग अबाउट द फ्लाईट तिकीट्स, मी असं उलटं का केलं ते तुम्हाला कळलंच. आपण ट्रिवेंड्रमवरनं का फ्लाईट घेतली, एवढी स्वस्तामध्ये पडली म्हणून. तेच, बाकी काय अजून तुम्हाला बोलू, मजा येते. आणि इथे माझ्यासमोर तुम्हाला सांगतो, हे बघा इथे दरवाजाला पिंटू बोलतात. पिंटू, हाय पिंटू. आणि इकडचं जो बस टर्मिनल आहे तुम्ही पाहू शकतात काय आहे. आणि बघायला गेलं तर फर्स्ट इम्प्रेशन खूप चांगला आहे. म्हणजे मी हर एक कंट्रीचा फर्स्ट इम्प्रेशन सांगतो. मलेशियाचा जो फर्स्ट इम्प्रेशन माझा होता, इट वॉज लाईक नाईस. ती जी एकटीच तिथे उभी होती, मला बघितलं म्हणजे हेल्प करायला लोक पुढे आहे तिथे, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि काइंड ऑफ तुम्ही पाहू शकतात म्हणजे लुक्समध्ये बघायला गेलं तर म्हणजे हे ऐक व्हिएतनामीज तसेच दिसतात, कझाकिस्तानमध्ये दिसत होते तसेच, ते कळत नाही. हा मित्रांनो, अजून एक सांगायचं झालं, इकडे एअरपोर्टवर मी डॉलर्स एक्सचेंज नाही करत आहे. खूप बेकार रेट आहे, खूप म्हणजे खूप बेकार रेट आहे. म्हणून मी माझं म्हणजे जे मला एक्सचेंजमध्ये जे पैसे भेटलेले ते जिथे लागले, आता माझ्याकडे फक्त डॉलर्स आहेत. आता मी सिटी सेंटरला जाईल, आपल्याकडे टाईम आहे, तर तिथे जाऊन मी थोडा रिसर्च करेन आणि तिकडे जाऊन डॉलर एक्सचेंज करणार. कारण की इथे खूप म्हणजे खूप घाण रेट भेटते. एअरपोर्टवर तसंच असतं, तुम्हालाही माहिती आहे. तर मेक शुअर करा तुम्हाला करन्सी एक्सचेंज करायची असेल तर एअरपोर्टवर थोडीफार घ्यायची ट्रान्सपोर्टेशनसाठी वगैरेसाठी. जास्त अमाऊंट नका करू, बाहेर जाऊनच करा, ते बेटर राहील. चला, तर मित्रांनो ऑलमोस्ट 1 तास लागला आणि बसने माझं जे हॉस्टेल आहे तिथून 3 किलोमीटर आधी सोडलं. आता इथून मी 3 किलोमीटर चालत जाणार आहे, कारण की रॅप वगैरे मी आता काय करत नाही बसणार आहे. टाइम आहे भरपूर म्हणून, काही नाहीये. करन्सी एक्सचेंज पण करायची आपल्याला. जाता जाता असं एक्सप्लोर करतच जाईल मी. 3 किलोमीटर काय यार, आपण फॉरेनला आल्यावर आपलं स्टेप्स तर असे चालतात ना, काय बोलू. एक चांगली इथे 7-11 वगैरे पण आहे. बजेटमध्ये आपल्याला काय खायचं झालं तर ते पण आहे. 7-11 24 तास असतं, बेस्ट आहे. सो ऑलराईट. तर मित्रांनो, आता मी करन्सी एक्सचेंज केलं, मी काय दाखवत नाही कारण की मला चांगला रेट भेटला आहे. फ्रँकली बोलू तर इथे एवढे शॉप्स आहेत, तुम्हाला फ्रँकली बोलू एक्सप्लोर करा. एका ठिकाणी मी गेलो, मला $1000चे 4700 रिंगेट भेटत होतं. मग इकडे आल्यावर मला भेटलं ऑलमोस्ट 4750. म्हणजे विचार करा 150 रिंगेट. म्हणजे थोडी मेहनत केली, थोडा चाललो म्हणून मला चांगला रेट भेटला, नाही तर नसता भेटला. आता करन्सी एक्सचेंज झाली, आता मी हॉस्टेलवर जातो आहे. भरपूर चाललो आहे बाई, ते 11:30 झाले माझे. आता चला मी आता हॉस्टेलवर जातो
आणि तुम्हाला तिथेच ब्लॉग एंड करूया कसं आपलं हॉस्टेल आहे ऑल ते सगळं दाखवून. करन्सी एक्सचेंजचं तुम्हाला एक सांगतो भाई, इथे मी आधी गेलो, मला एक पाकिस्तानी माणूस भेटला, मला बोलला की इथे हा चांगला रेट नाही देत, पुढे जा. भाई त्याने मला म्हणजे हेल्प केली, त्यामुळे बरं झालं. आणि येस फायनली आता मी चाललो आहे आणि तुम्हाला अपडेटच करतो हॉस्टेलवर जाऊन. चला मित्रांनो, आपल्याला इथे आपले इंडियन माणूस भेटले. मला तसं वाटलं हे मलेशियाचे आहेत म्हणून मी काय बोलत नव्हतो, बट नंतर यांनीच मला ओळखलं आणि त्यांना मराठी येते बरोबर. मराठी काय बोला मराठीमध्ये काहीतरी, काय बोलायचं, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघा मलेशियामध्ये येऊन आपल्याला आपले इंडियन भाऊ भेटले. मला तर वाटलं मलेशिया नाही तर चांगलं. तुम्ही किती वर्षापासून आहे इथे? हां इथे 2 वर्ष झाली आता. 2 वर्ष झाली. 8 वर्ष तुम्ही मुंबईमध्ये काम केलं ना? महाराष्ट्रमधून काम. हां. आणि तुमचं गाव कुठे? माझं गाव नेपाळ. अच्छा नेपाळ. अरे नेपाळचा माणूसाला मराठी येते म्हणजे बघा, चांगले, असं सगळ्यांना आलं पाहिजे. चांगले चांगले. चला फायनली मित्रांनो ऑलमोस्ट 1 तासानंतर चालत चालत आलो आणि इथे पोचलोय मी. मस्त असं हॉस्टेल आहे, तुम्हाला आता दाखवतो की काय आहे. असं लाईफचं हॉस्टेल मी पहिल्यांदा बुक केलं आहे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की कसं असणार आहे ऑल एव्हरीथिंग. तर तुम्हाला बाहेरची फक्त मी लॉबी दाखवतो, तुम्हाला अंदाज येईल की कसं हॉस्टेल आहे. ही बघा, आणि याच्यामध्ये मासे पण आहेत. हा बघा इथे कोई मासा आहे, ते तुम्ही पाहू शकता. आय डोंट नो तुम्ही दिसतंय का, बट इथे आहेत. आणि हे मला कितीला पडलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. जस्ट बिकॉज मी 1 महिन्यापूर्वी बुक केलं म्हणून मला हे जाम स्वस्त पडलं आहे. 50 रिंगेटला आणि काहीतरी चार्जेस आहेत. आय डोंट नो किती आहेत, पण आता बघू. जाम भूक पण लागली आहे, तहान पण लागली आहे. तर आता मी एक काम करतो, थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो नाही आता. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कसं आपला हॉस्टेल असणार आहे एकदम बाप. तर आय होप तुम्हाला हा इंडिया टू मलेशियाचा एकदम चिपेस्ट वेमध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.